महादेवांचा सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणजे लंकापती रावण। एके दिवशी महादेवांना लंकेत आणण्यासाठी लंकापती रावण याने हिमालयात जाऊन महादेवांची तपश्चर्या केली। महादेवांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने एक एक करून आपली 9 मस्तके कापली। 10वे म्हणजे शेवटचे मस्तक कापत असतानाच तेथे महादेव प्रकट झाले। महादेवांनी दशाननला वर मागण्यास सांगितले। तेव्हा रावणाने महादेवांकडे विनंती केली की महादेवांनी त्याच्यासोबत लंकेला यावे। महादेवांनी त्याचे ऐकून एक अट ठेवली की मी तुझ्यासोबत लंकेला येईन, पण माझ्या शिवलिंग स्वरूपात येईन आणि हे शिवलिंग लंकेला घेऊन जाते वेळी तुला ते जमिनीवर ठेवण्याची मनाई आहे आणि जर तू हे शिवलिंग जमिनीवरती ठेवलेस तर ते तिथेच स्थायिक होईल। सर्व देवदेवतांना माहितही होते की रावण हा महादेवांचा निस्सीम भक्त आहे आणि जिद्दी आहे, म्हणून त्याच्या प्रवासात बाधा टाकण्यासाठी सर्व देवदेवता श्री गणेश यांच्याकडे गेले व त्यांना विनंती केली। त्यासाठी श्री गणेश यांनी एका गुराख्याच्या लहान मुलाचे रूप घेतले। तेथूनच रावण शिवलिंग घेऊन जात होता, परंतु मध्येच लघुशंका आल्यामुळे रावणाने त्या गुराख्याच्या मुलाला म्हणजे श्री गणेशला विनंती केली की तू काही वेळेसाठी हे शिवलिंग हातात पकडून राहा। श्री गणेश यांनी रावणाकडून ते शिवलिंग घेतले, पण ते शिवलिंग वजनाने अतिशय जड असल्यामुळे श्री गणेश यांनी ते शिवलिंग तेथे जमिनीवरती ठेवले आणि ते शिवलिंग तेथे जमिनीवरती स्थायिक झाले। रावणाला हे जेव्हा समजले तेव्हा रावण अतिशय क्रोधित झाला। त्याने ते शिवलिंग जमिनीतून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शिवलिंग तेथून जराही हलले नाही। हे शिवलिंग म्हणजेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग। हर हर महादेव।